हे बांगडे माईक माझ्याकडे आणि तू बोलतोय वा रे वा. आता यांनी रापणची बोट अशी बाहेर आली आहे तर सगळे मासे काढतायत ते बघा. पण ती जाळे असे असे कसे आले येतात रे. जेली फिश पण आहेत. नमस्कार मंडळी, चित्रास लाईव्ह डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी डेली व्लॉग म्हटलं तुम्हाला डेली काढेन, पण माझ्या घरात थोडंसं काम चालू होतं. जसं की मी तुम्हाला बोललेलं की जरा व्यवस्थित करते, तर मग मी नंतर म्हटलं डेली व्लॉग चालू करते. आणि आता मी फिरायला आलो आहे. तर आम्ही इकडे नेहमी येतो, आमच्या आधीचे व्लॉग बघितलं असेल तर. आणि आता थोडं इथे काम चालू आहे. मी आले आहे देवबागला, तर इथे स्टेसाठी आले आहे आणि इथे होमस्टेचं कामसुद्धा चालू आहे. तर सुद्धा त्यांनी आम्हाला बुकिंग करून दिलं आणि मला इथे आवडतं असं शांतता. तर नागेश आणि मी आलो आणि माझी फॅमिली ही पहिल्यांदा आली. तर आता मी हा व्लॉग काढते. चांगले आम्ही सकाळी म्हणजे दुपारी आलो ना, आपण दुपारी 12ला आलो आणि म्हटलं फ्रेश वगैरे झालं, दुपारचं जेवलं वगैरे आणि झोपलो होतो. हां, ट्रॅव्हलिंगचा लोड होता आणि म्हटलं आता जरा फ्रेश सगळं झालं आहे, झोपून बिपून झालं आहे. तर हे बघा मागून ह्यांचं काहीतरी चालूच असतं ना, असं सटकून जाते ना, काहीतरी बोलत असेल ना, ह्यांचं चालू असतं. बहिणींच्या नात्यामध्ये थोबाड बंद कर तुझा. तर हे आमचं असं चालूच असणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि कोणी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थांब दाखवते. तिकडे समोर सनसेट चालू आहे, तुम्हाला दाखवते. थांब ना, मी दाखवते ना, जी समोर तर बोलू दे ना मला त्यांच्याशी. पुढे जवळून दाखव ना, जवळून दाखवते. हो, मी दाखवतेच आहे. आणि हे होमस्टे मी आता नाही दाखवत कारण त्यांचं काम चालू आहे आणि त्यात आपण राहतोय. तरी पुन्हा एकदा येऊ. हां, पुन्हा एकदा येईन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. आता थोडं त्यांचं सगळं सामान वगैरे पण ठेवलं आहे, पण डिटेल पाहिजे असेल तर मी तुम्हाला त्याची नक्की देईन. तर आता आजच्या व्लॉगला सुरुवात करते. आम्ही 2 दिवस इकडे असणार आहोत, तर ते व्लॉग बघा आणि बाकी आत्तापासून डेली व्लॉगसुद्धा चालू होतील, ते सुद्धा बघा. इथे मी आता बीचवरती आम्ही राहतो आणि समोर हा बीचच आहे पूर्ण, म्हणजे अगदी रूममधून तुम्ही झोपलात. थांबा, मी आता पडले असते. तर तुम्ही आहे ना रूममध्ये आपण झोपलो ना, तर सुद्धा रूम थांब ना, मला बोलू दे. रूममधून आम्ही झोपलो ना तरी हा बीच दिसतो. आणि दुपारी पाणी तर एकदम फूडपर्यंत होतं, म्हणजे इथपर्यंत पूर्ण पाणी होतं. आणि आता पाणी तेवढं मागे गेलं आहे आणि आपला हा सनसेट दिसतो आहे आणि पाणी खूप मागे गेलं आहे, आता मोठा दिसतो आहे बीच. आणि हे आम्हाला विसरलेत. आणि तिथे पूर्वीची मासेमारी तुम्हाला माहिती असेल की रापण वगैरे लावायचे. रापण जर माहिती नसेल तर मी तुम्हाला डिटेलसुद्धा देते किंवा गुगलला सर्च केला तरी चालेल. हा आधीचा व्हिडिओ, हा आधीचा इकडचा व्हिडिओ ना इन डिटेल आहे, म्हणजे होमस्टे वगैरे सुद्धा माहिती आहे. तर त्याची म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. ह्या व्हिडिओच्या पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर तिकडच्या पारंपरिक पद्धतीने इकडे आपल्या इकडे मासेमारी कशी केली जाते, तर ते आता ते रापण लावले, तर ते मी तुम्हाला दाखवते. सारखं बोलू नको. अहो, तर हे धर, माईक धर. रापण त्यांनी काढलेली आहे आता आणि गर्दी पण खूप आहे. ही बघा. मला येत नाही ना, शिकवते मला. ते जरा थोडंसं कॅमेरा काय म्हणतात, कॅमेरा कॉन्शियस आहे. नेहमी कॅमेराच्या मागे असायचो. सवय करून देते त्याला की बाबा त्याला पण सवय होते कॅमेरा समोर बोलायची.
आणि कॅमेऱ्याच्या मागे इतकी मस्ती करत असतो ना आम्ही, आई शपथ तुम्ही ना म्हणजे सगळं काय येडे आहेत काय हे बघा. कॅमेरा समोर हा आला ना की ह्याला काय होतं ना देव जाणं. सनसेट बघा, जिवंत मासे आहेत. अतिशय सुंदर असा सनसेट. हे बघा रापणीत जे रापणचं आहे ह्यांनी काढलेलं आहे, यामध्ये मासे आहेत. तारली त्याच्यात मासे आहेत. हे बघा असं असं मासे दाखवत होता तुम्हाला, ते पोरांनी पिशवीत जमा केलेत. ए बाबू मासे दाखव, बाबू मासे दाखव. जिवंत आहे. अरे तारलीच आहेत वाटतं. तारली आहे, ही तारली आहे, वळवळते ती. स्टारफिश कुठे? स्टारफिश लपला, थांब ना आपण आहे ना हे करूया. हवं 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 हवं, दिसला स्टारफिश, दिसलं. काय का मेले काय गेला सूर्य ना. आता यांनी रापणची बोट अशी बाहेर आली आहे तर सगळे मासे काढतायत. ते बघा पण ते जाळे असे असे कसे आले ते त्यांना सांग की बाबा रापण मध्ये जाळं असं असं सोडलं जातं ना, मागे 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 ना पुढे. तिकडे खूप असले मासे आहेत, नागेश तडफडताय. हा बघा नागेश हे तुझ्या फोन मध्ये येत आहेत रे. जेली फिश पण आहेत. काय आहे बांगडे की तारलीच आहे. आपण कसे घ्यायचे? आपण कसे पिशवी पिशवी आणलीच नाही. ह्याच्यात बघा तुम्हाला लॉट्स ऑफ प्रकारचे मासे दिसतील. शिंगाडे पण आलेत वाटतं. हे त्याच्यामध्ये दिसतंय का ते वळवळतात ते? बघा किती प्रकारचे मासे आहेत बघा इथे. बांगडे, तारली अजून पण जिवंत आहेत ते. ह्याच्यामध्ये आणि असे खूप लॉट असे दिसतात मला ते दिसतातच असते. खूप असे पहिल्यांदा जाळं पूर्ण एवढा लांब पर्यंत असतं. व्ह्यू बघा कसला भारी आहे. बघा एक मोठी करली दिसली आहे. करली नाही, कोणता मासा आहे माहिती नाही मला. कोणता मासा आहे हे? कोणता मासा आहे? करली नाही, करलीच होतीस. सॉरी. हे बांगडे कुठे
पण ते बांगडा आहे की काय आहे? माईक माझ्याकडे आहे आणि तू बोलतोय, वा रे वा. नर मी लाव हिला मासे घ्यायला खायला लय आवडतं तिला, चित्राला. तर कशी पिशवी नाही भेटत होती तिकडे तिला, ते एक छोटी पिशवी होती ती आता घेतला नाही आणि त्यात मासे जमा करत बसले. ही बघा, दाखवतो तुम्हाला. आतमध्ये येतो. याचा काटा लागेल हा. होय, काटा लागला ना थांबा एक मिनिट. जाग्यावर राहणार नाही. थांबा एक मिनिट काका. कोणता मासा होता तो काका? मासा कोणता होता तो? शिंगाडा. शिंगाडा शिंगाडा ना. हा बघा, आता काकांनी ज्या माशाबद्दल माहिती दिली तो हा मासा शेंगटी. काटा लागतो त्याचा, काटा बेकार असतो. किती? साईडला एक. हा हा. हा साईडला एक. हा इथे एक आणि त्या बाजूला साईडला एक, असे 3 असतात. हा साईडला एक, या साईडला एक. बघा मासे बघा किती जमा केलं नाही. दाखव पिशवी दाखव. आता हिला सांगते मासे द्यायला. मग राहू दे. मासे जमा करते. कमेंट करून सांगा हिला एवढे मासे कितीला भेटले असते. लाकूड वगैरे पण आहे. केवढं मोठं बाय. मला पाहिजे, ह्यांना सांगू का मला द्यायला? तुम्ही ते हे रापण मासेमारी करता आधीपासूनच? रापण मासेमारी आधीपासूनच करता इथे? 70 वर्ष आली आता. 53 वर्ष आली मला रापणी. अच्छा. ही कधी लावलेली रापण? आता संध्याकाळ 2 तास अगोदर लावलेले. तरी खूप भरपूर मासे भेटले. कधी? 5.5 लाख रुपये. हा हा, इथे टाकलेली होती आधी. अच्छा अच्छा. 5.5 लाख रुपये. हा हे काका जवळजवळ 50 वर्ष झाली रापण करतायत इथे. रापणची मासेमारी खूप जुनी पद्धत आहे मासेमारीची. अच्छा अच्छा. 70 वर्ष आली तुम्हाला रापण करून.
पारंपरिक धंदा आहे. हो पारंपरिक मासेमारी आहे ना. आमचा धंदा बाकी आहे, दुसरा पण धंदा आहे. हा खूप मेहनत आहे मित्रांनो या मासेमारीमध्ये. चित्रांनी हे मासे जमा केले तर मी दाखवतो तुम्हाला कोणते मासे आहेत ते. तर बघा तर आता सकाळ झाली आहे, सकाळी उठलो आहे, 7 वाजलेत आणि बोटी वगैरे येतात ना इकडे बीचवरती. तर म्हटलं ते बघायला जाऊया आणि बीचवर थोडा राऊंड मारायला सुद्धा जाऊया. आता आलं पण मस्त आलं. हे काका होमस्टेवाले मला येतात थांब तरी आता बीचवरती चाललोय आणि काल जास्त काय व्लॉग बनवायला आम्हाला भेटला नाही. थोडकंच असं जे आम्ही मज्जा करत होतो ते दाखवलं आणि मग रात्री जास्त काय व्लॉग बनवला नाही म्हटलं. आणि काळोख पण होता आणि असंच ते गप्पा वगैरे मारत होतो. मग म्हटलं काय व्लॉग काय बनवण्यासारखं नव्हतं, तर म्हटलं मग आत्ता बनवतो व्लॉग. आणि आता अजून बोटी आल्या नाहीत की आपण उशिरा उठलोय. मग आपण उशिरा नाही उठलो, आपण लवकर. ते पण तिकडे बोटी आली आहे वाटतं समोर. आणि आज आम्ही कुठेतरी फिरायला पण जाणार आहे. काल आम्ही बोट सफारी करणार आहोत. थांब ना, आपण सांगूया ना नंतर कुठे जायचं आहे ते. हा ना असाच करतो नेहमी स्पॉइलर. तर आणि काल जे मच्छी आम्ही पकडली म्हणजे हे केलेली ना जाळ्यातली काढली होती ती आम्ही नाही खाल्ली, ती त्यांना काकींना देऊन टाकले. पण ते जे असं जमा करायला मजा येत होती ना म्हणून मी जमा करत होती. आणि आज बघू, आज आहे भरपूर काय काय प्लॅन, पण काय काय होत आहे ते बघूया. एकदम पण असं ते काय म्हणतात ते इकडे जायचं तिकडे जायचं करून आपलं हे होतं ना, म्हणजे असं नंतर मग कंटाळा येतो, तसं नाही पाहिजे. म्हणून म्हटलं की बघू आता कसं काय ते. आणि मी झोपेतनं उठलेली वाटते. ठीक आहे, मी झोपेतनंच उठले, तोंडबिंड धुतलं आणि आले डायरेक्ट बीचवरती. तुला काय बोलायचं आहे? बोललो जरा फ्रेश हो तर ऐकत नाही, तसेच उठून आले. तोंड तर धुतलं ना, तोंड धुतल्याशी मतलब आहे ना. बंद करू तर बोरिंग आहे, काय बोलतच नाही. हां ठीक आहे.
एक माणूस आहे ना, जो की माझा झालेला नवरा आहे, तो काही म्हणजे त्याला काही पडली नाही आहे. तो सोलो ट्रिपसाठी आलेला आहे. हे बघा. अरे जा लवकर फ्रेश हो. तो सोलो ट्रिपसाठी आलेला आहे. सोलो ट्रिप साठी नाही, मी रेडी होऊन बसलो आणि आपल्याला जायचंय तिकडे माहिती असून पण तुला तो अशी बोलते. मग अरे बाबा तयारी कर, जा लवकर. तो वेगळ्या सोलो ट्रिपला आलाय, मी वेगळ्या सोलो ट्रिपला आले. कळलं? हे लग्नाला काही वर्ष झाली की असंच असतं. तयारी कर जा. चला सगळे माझ्या मागे लागले. तयारी कर, तयारी कर, तयारी कर, तयारी कर. तयारी करते आता मी. तयारी करून भेटते. असा सगळी ही नारळाची झाडं, समोर हा समुद्र आणि समुद्राचा नजारा घेत असं आपण बसायचं. भारी वाटतं ना. पूर्ण समोर समुद्र आहे आणि आपण असं समोर बसलोय, शांतता आहे आणि आपण असं बघत बसलोय. मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आपण कितीतरी पैसे देऊन असं आपल्याला भेटतं. तेच आपण थोडं इथे लांब येऊन आपण शांत ठिकाणी, तिथे शांतता तर नसतेच, ते शांत ठिकाणाने मस्त असं बघत बसायचं. कोणी बीचवर नाही, काही नाही, फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज आणि आपण. अजून काय सुख पाहिजे. चला अजून थोडा व्हिडिओ काढते, भेटूया आपण. हां, तर आत्ताचा हा व्लॉग मी आहे ना पूर्ण हा एंड करून टाकते आणि न्यू व्लॉग चालू करेन, जिथे आम्ही कुठे कुठे जातो ते सुद्धा आहे. तर तो व्लॉगसुद्धा बघा, हा व्लॉगसुद्धा बघा. आणि व्हिडिओ सबस्क्राइब चित्राज लाईव्ह डायरीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी आता घेऊनच जाणार आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नवीन कोणी असेल तर. आणि तुम्हाला मी आता नाही असं गॅप नाही ठेवणार, नक्कीच माझे नवीन नवीन व्हिडिओ मी दाखवेन तुम्हाला. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच तुम्ही पहा. बाय बाय.